नीट परीक्षेचा पेपर फुटल्यानं देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थ्यांच्या मेहनतीवर पाणी फिरलंय। फेरपरीक्षेमुळे या विद्यार्थ्यांना आणि पालकांना प्रचंड मनस्ताप सहन करावा लागतोय। हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, पेपर फुटीचा प्रकार रोखण्यासाठी दोषींना कठोर शिक्षा द्यावी अशी मागणी प्रोफेशनल टीचर्स असोसिएशनने केली आहे। या मागणीकडे लक्ष वेधण्यासाठी आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन करण्यात आलं। प्रोफेशनल टीचर्स असोसिएशन या खाजगी कोचिंग क्लासच्या संचालकांच्या संघटनेनं आज जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शनं केली। त्यानंतर निवासी उपजिल्हाधिकारी गजानन गुरव यांना निवेदन देण्यात आलं। मेडिकल प्रवेशासाठी आवश्यक असणारी नीट परीक्षा 3 मे रोजी झाली। या परीक्षेला देशभरातील सुमारे 22 लाख विद्यार्थी बसले होते। परीक्षेनंतर काही दिवसातच पेपर फुटीचं प्रकरण उघडकीस आलं। त्यानंतर राष्ट्रीय परीक्षा एजन्सीनं नीटची परीक्षा रद्द केली। आता 21 जून रोजी नीटची फेरपरीक्षा होणार आहे। नीटच्या परीक्षेसाठी विद्यार्थी प्रचंड मेहनत घेतात, पण पेपर फुटीमुळे विद्यार्थ्यांच्या स्वप्नांचा चुराडा झालाय। नीट परीक्षेचा अभ्यासक्रम शिकवणाऱ्या खाजगी कोचिंग क्लासेसचं पेव फुटलंय। विद्यार्थी खेचण्यासाठी मोठी जाहिरातबाजी केली जाते। काही क्लास चालक पेपर फुटीसारख्या प्रकाराचा अवलंब करतात। त्यांना भ्रष्ट अधिकाऱ्यांची साथ मिळते। नीटसारख्या महत्त्वाच्या परीक्षेतील पेपर फुटीचे प्रकार कायमस्वरूपी रोखण्यासाठी हा खटला जलदगती न्यायालयात चालवावा, दोषी क्लास चालकांवर आणि भ्रष्ट सरकारी अधिकाऱ्यांवर कठोर कारवाई व्हावी, जेणेकरून पुन्हा पेपर फुटीचे प्रकार होणार नाहीत, अशा मागण्या करण्यात आल्या।